तुम्हाला ससा आणि कोल्ही यांची गोष्ट सांगणार आहे. तर एकदा ससा आणि कोल्ही शेजारी राहायचे. त्यांचे पण मित्र जमली होती. एक दिवस ससेला खीर खाण्याची वाटली. तर कोल्ही म्हटली, मग तुला खायची आहे ना खीर, मग तू छान. तर मग तो गूळ घेऊन आला, रवा घेऊन आला, दूध घेऊन आला. तर मग कोल्ही म्हटली, तुला येते का खीर करायला? तर बाजूला बस. तर मग ससा आपला बसला आणि इकडे कोल्हीने खीर बनवली. पण प्रश्न हा होता की आता वाढायची कशी, जसं आपण जेवण वाढतो तसं. तर मग ते म्हटले की पानं नाही आहे, थांब मी घेऊन येते, असं कोल्ही म्हणते. कोल्ही गेली, 2 पानं घेऊन आली आणि स्वतःच्या पानाला जास्त उठली खीर आणि सस्याच्या पानाला एवढीशी खीर वाढली. तर मग कोल्हीबाईचं तर पोट भरलं. त्यांनी चांगले तळून दिली. सस्याची थोडीशी भूक भागली नाही, पण तो गळला नाही. त्याने गोड बोलून परत सगळं सामान घेऊन आलं, स्वतः खीर केली आणि खरं खीरचा सुगंध वास येताच कोल्हीबाईची झोप गायब झाली. म्हणजे ती उठली. ते म्हणते, तू परत केलीस खीर? बरं मी पण पुन्हा करते खीर. कोल्हीने विचारलं, सामान कुठलं आणलं? तर मग बिचारे सस्याने सगळं काही सांगितलं. कोल्हीबाई आपल्या ताटात पाय घेऊन निघाली, वाड्याकडे गेली. ते म्हणते, मला जर दिसत नाही का तुला? सगळं राहू दे. वाड्याला राग. तो मनात म्हणत होता, तो ससा कसा गोड बोलत होता, तर ये कोल्ही. तो म्हणतो, थांब, तुला रवा पाहिजे काय? देतो हा. त्यानं टोपलीभर वायू आणली आणि कोल्हीबाईचे डोक्यावर उठली. नाका तोंडात वाव गेली आणि त्याच्यामुळे ती कोल्हीबाईला खूप शिंक आली. तर मग कोल्हीबाईने विचार केला, रवा नाही तर नाही, उलटा घेऊ. मग ते गेली गुळ करे. तर मग ते म्हटले, मी आलेली दिसत नाही का? तर गुळ देवाला. गुळवाल्यालाही आलं. तो मनात म्हणाला, तो ससा कसा गोड बोलत होता. नंतर बोल ना, थांब, तुला चांगलंच धडा शिकवतो. तर मग त्याने काय केलं, गरम गुळ कोल्हीबाईच्या हातावर ठेवला. तर मग ती कोल्ही म्हणते, भाजले देवा, भाजलं असं म्हणून कोल्हीबाई पळाली. तर मग ती गेली दूधवालीकडे. आधीच संपले होते ते उजळल्यास, दूधवाल्या, मला येतोच की नाही दूध? त्या ससाला दिलंच ना दूध, मग मी आधी दिसत नाही असं म्हणतं. मग तो म्हणाला दूधवाला, तो गोल बोलणारा ससा आणि कुठे माया, देतो ना दूध. मग असं म्हणून त्याने थंडगार पाण्याची काकंदी कोल्हीबाईचं डोक्यात उठली. नाका तोंडात थंडगार पाणी. कोल्हीबाई तिथून पळालाच आणि आला आपल्या घरी. तर मग त्यांना थंडी खूप वाजत होती. तर ससाला विचारलं, तुला कशाने सगळं सामान दिलं सगळ्यांनी? तर ससा म्हटलं, कोल्हीबाई नेहमी गोड बोलावं म्हणजे लोकांना आवडतं. तर मग कोल्हीबाईला आपली चूक लक्षात येते. मग ते ससाला म्हणते, हो रे बाबा, खरंय, आता मी ना सगळ्यांशी गोड बोलेन.
सस्य म्हटलं या दोघांना थंडी वाजते ना, मध्ये गरम गरम खीर का. मग दोघांनी खीर खाल्ली. तर मग त्या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की नेहमी गोड बोलायला पाहिजे. अशी होती ससा आणि कोल्हीन याची गोष्ट. बाय.